नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 13 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या ताज्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. राज्यातील लाखो निराधार व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, अपंग नागरिक आणि अनाथ मुले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना आता मोठा आधार ठरत आहे. सरकारकडून लाभार्थी पडताळणी, अनुदान वितरण आणि नवीन अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, जी सर्वात पहिली अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. सरकारचे उद्दिष्ट एकच आहे की पात्र लाभार्थ्यांना नियमितपणाने लाभ मिळावा आणि अपात्र व्यक्तींना योजनेतून वगळावे. त्यामुळे प्रशासनाकडून माहिती अद्ययावत बरोबर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ओके, आता लाभार्थी पडताळणी मोहिमेला आता वेग आलेला आहे. ओके, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत आणि ज्या लाभार्थ्यांची माहिती जुनी आहे किंवा कागदपत्रे काही प्रलंबित आहेत त्यांनी ती तातडीने पूर्ण करावीत, असंच मी सुद्धा सांगेल तुम्हाला. त्यामुळे भविष्यातील अनुदान थांबण्याचा तुमचा धोका जो आहे तो टाळता येईल. ओके, सरकारने अपात्र लाभार्थी वगळून पात्र व्यक्तींना वेळेत लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला या सूचना दिलेल्या आहेत. ओके, आता जून महिन्याच्या अनुदानाबाबत एक अपडेट आहे. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर मित्रमंडळींनो, जून 2026 महिन्याचे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रक्कम जी आहे ती जमा झालेली आहे, तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते नियमित तपासत राहावे, एवढंच सांगेल मी पण. ओके, तसेच आधार आणि बँक खाते अद्ययावत ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. ओके, सरकारने स्पष्ट केले आहे की आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते योग्यरित्या लिंक असणे आवश्यक आहे. जर माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर अनुदान जमा होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती तपासून घ्यावी. ओके, आता कोणाला मिळतो या योजनेचा लाभ हे सुद्धा सांगेन मी तुम्हाला. ओके, या योजनेचा लाभ प्रामुख्याने निराधार व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, परित्यक्ता महिला असतील, अपंग नागरिक, अनाथ मुले, गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे यांना दिला जातो. ओके, तर नवीन अर्जासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही या योजनेसाठी नवीन अर्ज करणार असाल तर खालील कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा. कोणकोणती? आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, वयाचा पुरावा, संबंधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र. अर्ज करताना सर्व कागदपत्रे तुमची अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तसेच DBTद्वारे हा लाभ जो आहे थेट बँक खात्यात येणार आहे. ओके, तर मित्रांनो, सरकार आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट DBT पद्धतीने रक्कम जमा करत आहे. यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज राहत नाही. रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. यामुळे पारदर्शकता वाढलेली आहे. ओके, तसेच फसवणुकीपासून तुम्ही थोडंसं सावधान राहा, कारण की अनेक ठिकाणी योजनेचा लाभ मिळवून देते असं सांगून काही लोक पैसे मागतात. लक्षात ठेवा, सरकारकडून कोणत्याही एजंटमार्फत लाभ दिला जात नाही. कोणी पैसे मागितल्यास तुम्ही त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार करू शकता. ओके, म्हणजे सांगण्याचा अर्थ की कोणालाही उगाचच पैसे देऊ नका एजंटला. ओके, लाभार्थ्यांनी आता काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. बँक खाते तुमचे नियमित तपासत राहावा. ओके, आधार लिंक आहे का ते तपासा. मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा. आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवा. तहसील कार्यालयाशी तुम्ही संपर्कात राहा. कोणत्याही अफवांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका. ओके, तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेची ही माहिती लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा सरकारी योजना, पेन्शन योजना, निराधार योजना, महिला योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझे हे बडी नावाचं चॅनल आहे त्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.